गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपण मागील लेक्चरमध्ये अँटीकोलिनर्जिक ड्रग्सचा काही पार्ट डिस्कस केलेला आहे. आपण अँटीकोलिनर्जिक ड्रग्सच्या काही ऍक्शन्स पाहिल्या होत्या. कोलिनर्जिक ऍक्शन वरून अँटीकोलिनर्जिक ऍक्शन्स काय असतील ते आपण डिस्कस केलं होतं. त्यानंतर क्लासिफिकेशन आपण पाहिलेलं आहे. तर तेच क्लासिफिकेशन आता मी रिवाइज करत आहे सुरुवातीच्या 5 मिनिटांमध्ये. आपण पाहिलं होतं की हे अँटीकोलिनर्जिक ड्रग्सचं क्लासिफिकेशन हे डिपेंडिंग ऑन सोर्स 3 ग्रुपमध्ये डिवाइड होत आहे. नॅचरल अँटीकोलिनर्जिक ड्रग, सेमी सिंथेटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग आणि सिंथेटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग. तर नॅचरल मध्ये 2 ड्रग आहेत, ॲट्रोपिन आणि हायोसिन. तर हे नॅचरल कंपाऊंड झाले आणि त्याचं जे मॉडिफिकेशन करून सेमी सिंथेटिक कंपाऊंड्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते 5 ड्रग आपण डिस्कस केले होते. ॲट्रोपिन मिथोन नायट्रेट, होमॅट्रोपिन, इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड आणि हायोसिनचं मॉडिफिकेशन करून हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे. तर बस्कोपॅन नावाचं जे इंजेक्शन आहे ते तुम्ही यूज केलं असेल तर हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड आहे. आता तिसरा जो ग्रुप होता सिंथेटिक कंपाऊंड, त्याचे परत 4 डिव्हिजन मध्ये त्याचं 4 सब ग्रुप आहेत, डिपेंडिंग ऑन द प्रीडॉमिनंट ऍक्शन किंवा प्रॉमिनंट ऍक्शन आपण म्हणू शकतो. त्यामध्ये अँटी सिक्रेटरी, अँटी स्पाझमोटिक पहिला ग्रुप आहे. मिड्रॅटिक म्हणून काही अँटीकोलिनर्जिक यूज करतात, सिंथेटिक कंपाऊंड मध्ये दुसरा ग्रुप. तिसरा व्हसायको सिलेक्टिव्ह अँटीकोलिनर्जिक ड्रग, ज्यांचे ऍक्शन युरिनरी ब्लॅडरवर प्रॉमिनंट आहे. आणि चौथं जे अँटी पार्किन्सोनियन म्हणून स्पेशली ते यूज केले जातात, सीएनएस ऍक्शन त्यांची प्रॉमिनंट असते, असे ड्रग. तर अँटी सिक्रेटरी, अँटी स्पाझमोटिक मध्ये डिपेंडिंग ऑन द केमिकल स्ट्रक्चर 2 ग्रुप आहेत, क्वाटर्नरी कंपाऊंड आणि टर्शरी अमाइन. क्वाटर्नरी कंपाऊंड मध्ये प्रोपॅनथिलीन, ऑक्सिफिनोनियम, पायपेनझोलेट मिथिल ब्रोमाइड, क्लिडिनियम, सायमेट्रोपियम ब्रोमाइड, आयसोप्रोपॅमाइड आणि ग्लायकोपायरोडेट हे ड्रग आहेत. त्यासाठी आपण निमोनिक पाहिलं होतं, पीओपी ऑफ सिलिंग इज गुड. आता दुसरा जो ग्रुप आहे टर्शरी अमाइन, त्यामध्ये डायसायक्लोमाइन जे सायक्लोपॅम टॅबलेट आहे त्याच्यामध्ये ते डायसायक्लोमाइन असतं. त्याचप्रमाणे व्हॅलिथापेट आणि पायरेनझिपाइन हे 3 ड्रग आहेत. आणि टर्शरी अमाइन लक्षात ठेवण्यासाठी निमोनिक आहे पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज, त्याचा शॉर्ट फॉर्म असतो पीव्हीडी. तर मग पायरेनझिपाइन, व्हॅलिथामेट आणि डायसायक्लोमाइन हे ड्रग येतात. ओके. आता सिंथेटिक कंपाऊंड मध्ये दुसरा ग्रुप होता मिड्रॅटिक. त्यात जे सिंथेटिक ड्रग मिड्रॅटिक म्हणून यूज केले जातात त्यात सायक्लोपेंटोलेट आणि प्रोपिकामाइड हे 2 ड्रग आहेत. वसायको सिलेक्टिव्ह ज्यांची युरिनरी ब्लॅडरवर प्रॉमिनंट ऍक्शन आहे, स्पेसिफिकली ते युरिनरी ब्लॅडरवर ऍक्ट होतात, असे सिंथेटिक अँटीकोलिनर्जिक वसायको सिलेक्टिव्ह ड्रग मध्ये आपल्याकडं 5-6 ड्रग अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. तर वसायको सिलेक्टिव्ह ड्रग लक्षात ठेवण्यासाठी एक न्यूमोनिक आपण डिस्कस केलं होतं, सॉफ्ट ब्लॅडर. तर एस फॉर सोलिफेनासिन, ओ फॉर ऑक्सिब्युटिनिन, एफ फॉर फ्लेवोक्सेट, टी फॉर टोल्टेरुडिन अँड ब्लॅडर डर डर मीन्स डेरिफेनासिन. तर हे 5 ड्रग वसायको सिलेक्टिव्ह मध्ये येतात. आणि अँटी पार्किन्सोनियन म्हणून जे पार्किन्सोनिझम मध्ये अँटीकोलिनर्जिक यूज होतात त्याचं निमोनिक लक्षात ठेवायचं आहे, ब्लड प्रेशरचं बीपी. बी स्टँड्स फॉर बेन्झहेक्झॉल बायपिरिडिन अँड पी फॉर प्रोसायक्लिडिन. तर बेन्झहेक्झॉलला अजून एक नाव आहे ट्रायहेक्झिफेनिडिन. तर हे अँटी पार्किन्सोनियन. तर हे अँटीकोलिनर्जिक ड्रगचं क्लासिफिकेशन आपण पाहिलं होतं. ओके. या सगळ्या गोष्टी मी डिस्कस केलेल्या आहेत, रिवाइज केलेल्या आहेत. ओके. तर इथपर्यंतचा पार्ट आपला डिस्कस झालेला आहे. तर सोर्स आणि केमिस्ट्री, आता
जर लॉंग क्वेश्चन विचारला त्यामध्ये क्लासिफाय अँटीकोलिनर्जिक ड्रग, मेन्शन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ अँटीकोलिनर्जिक ड्रग असं विचारू शकतात. तर सोर्स, केमिस्ट्री किंवा फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टी ह्या जनरली लॉंग क्वेश्चन मध्ये एक्सपेक्टेड नसतात, विचारत नाही. पण आता MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू काही गोष्टी आपल्याला माहित पाहिजे त्या दृष्टीने सोर्स आणि केमिस्ट्री विषयी मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. आपण पाहिलेलं आहे ॲट्रोपिन आणि हायोसिन हे दोघे नॅचरल कंपाऊंड आहे आणि ते प्लांट पासून डिराईव्ह झालेले ड्रग आहेत. तर ॲट्रोपिन, हायोसिन हे अँटीकोलिनर्जिक ड्रग प्लांट डिराईव्ह आहे. Atropine is obtained from Atropa belladonna plant, while this atropine is also obtained from Dhatura stramonium plant. म्हणजे हे ॲट्रोपिनचे सोर्स झाले ॲट्रोपा बेलाडोना अँड धतुरा स्ट्रॅमोनियम प्लांट. धतुरा प्लांटला जिम्सन प्लांट जे वीड आहे ते पण अजून एक नाव आहे. तर हे झालं ॲट्रोपिनचा सोर्स, ॲट्रोपा बेलाडोना and Datura stramonium. Hyoscine is obtained from Hyoscyamus niger plant. तर हे नॅचरल कंपाऊंड आहे. सेमी सिंथेटिक डिराईव्ह जस्ट वी हॅव डिस्कस, दे आर द मॉडिफिकेशन ऑफ नॅचरल कंपाऊंड. मग त्यात ॲट्रोपिन मिथोनायट्रेट, हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड, ओके. त्यानंतर इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड, होमॅट्रोपिन हे ड्रग येतात. अँड सम कंपाऊंड्स आर क्वाटर्नरी while some are tertiary amines. जे कंपाऊंड्स आहेत काही क्वाटर्नरी असतात, काही टर्शरी असतात. आणि सिंथेटिक कंपाऊंड जे आहे ते लॅबोरेटरीमध्ये डिराईव्ह झालेले आहेत, तिथं ते प्रिपेअर केलेले आहेत. फार्माकोकायनेटिकचा विचार केला तर नॅचरल अल्कोलाइड्स आणि जे मोस्टली टर्शरी अँटीमस्कुरेनिक ड्रग आहेत ते चांगल्या प्रकारे ओरली ऍब्सॉर्ब होतात. कंजक्टायवल मेम्ब्रेन मधून पण त्यांचं ऍब्सॉर्प्शन चांगलं असतं. त्याचप्रमाणे काही अँटीकोलिनर्जिक ड्रग सुटेबल मध्ये दिले तर स्किन मधूनही ऍब्सॉर्ब होता. आणि त्या ड्रगचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं हायोसिन, तो ट्रान्सडर्मल पॅच मध्येही अवेलेबल आहे. आणि हायोसिनला अजून एक नाव आहे, ते नाव पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हायोसिन इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्कोपेलामाइन. ओके, हायोसिन इज ऑल्सो नोन ॲज स्कोपेलामाइन. तर हायोसिनचं दुसरं नाव आहे स्कोपेलामाइन. ओके. आणि हा ट्रान्सडर्मल रूट मध्ये काही कंट्रीज मध्ये अवेलेबल आहे. ओके. त्यानंतर जर क्वाटर्नरी कंपाऊंडचा विचार केला, आपल्याला माहितच आहे क्वाटर्नरी कंपाऊंड हे पुअरली लिपिड सोल्युबल असतात. त्यामुळं क्वाटर्नरी अँटीमस्कुरिनिक ड्रगचा जर विचार केला तर दिलेल्या ड्रग पैकी फक्त 10 ते 30% ड्रग हे ऍब्सॉर्ब होतं ओरली. त्याचप्रमाणे त्यांचं ब्लड ब्रेन बॅरियर पेनिट्रेशनही पुअर असतं. डिस्ट्रीब्युशन, atropine and other tertiary agents are widely distributed in body. Significant level achieved in CNS within 30 minutes to 1 hour. Scopolamine has more prominent CNS action than atropine. Quaternary derivatives are poorly taken up by the brain and therefore are relatively free of CNS effect at therapeutic doses. तर क्वाटर्नरी कंपाऊंड्स आपण पाहिलेलं आहे की त्यांचं ब्लड ब्रेन बॅरियर पेनिट्रेशन पुअर असतं. म्हणून जे पण अँटीकोलिनर्जिक क्वाटर्नरी कंपाऊंड असतील ते क्वाटर्नरी कंपाऊंड CNS मॅनिफेस्टेशन दाखवणार नाही. CNS साईड इफेक्ट त्यांचे कमी असतील. ओके. Metabolism and excretion, 50% atropine metabolized in the liver, 50% excreted unchanged in the urine. The drug's effect on parasympathetic function declines rapidly in all organs except in the eye. Effect in the iris and ciliary muscle persists for more than 72 hours. तर ड्रग दिल्यानंतर मेजॉरिटी ऑर्गन्स मधले इफेक्ट हे काही तासात कमी व्हायला लागतात, जसं ड्रगचं इलिमिनेशन होतं त्याप्रमाणे. परंतु आयमध्ये जर आपण अँटीकोलिनर्जिक ड्रग इन्स्टॉल केलं टॉपिकली
तर इफेक्ट 3 दिवसापेक्षा ॲट्रोपिनचा जास्त दिवस राहतो. तर आय मध्ये इफेक्ट हा जास्त दिवस राहतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता फार्माकोडायनेमिक पार्ट विषयी डिस्कस आपण ऑलरेडी केलेला आहे. जे चार्ट मी तुमच्याशी डिस्कस केले होते आधीच्या लेक्चर मध्ये, त्यात आपण वेगवेगळे ऍक्शन ज्या आहेत अँटीकोलिनर्जिक ड्रगच्या, त्या डिस्कस केलेल्या आहेत. तर त्याचंच रिव्हिजन आता फार्माकोडायनेमिक ऍक्शन मध्ये होणार आहे. ओके. जे पहिले चार्ट मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहे, ऑर्गन कोलिनर्जिक ऍक्शन, अँटीकोलिनर्जिक ऍक्शन, ह्या प्रकारचे जे चार्ट बनवला होता ह्या स्वरूपात, तर तो बुक्स मध्ये मेन्शन नाही केलेला, जस्ट आपल्याला अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू कम्पॅरिझन साठी ते केलेलं आहे. आणि ते अँटीकोलिनर्जिक ऍक्शन तुमच्या लक्षात आले असतील, तर मग हे फार्माकोडायनेमिक ऍक्शन जे आज आपण डिस्कस करणार आहे, ते तुमच्या लगेच लक्षात येईल. ओके. जस्ट 1 मिनिट. आता फार्माकोडायनेमिक मध्ये मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आणि फार्माकोलॉजिकल इफेक्ट हे दोन पॉइंट मेन्शन करणं गरजेचं असतं. तर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन तर आपल्या लक्षात आलंय की ऑल अँटीकोलिनर्जिक ड्रग ऍक्ट्स बाय ब्लॉकिंग मस्कुरेनिक रिसेप्टर अँड हेन्स ऍक्शन ऑफ ऍसिटिलकोलिन ऑन मस्कुरेनिक रिसेप्टर इज प्रिव्हेंटेड, हे तुम्ही देऊ शकता. आणि मग फार्माकोलॉजिकल इफेक्ट आपल्याला ऑर्गन सिस्टीम नुसार डिस्कस करायचे आहे. सीएनएस ऍक्शन, ब्लड वेसल, हार्ट, ग्लँड, स्मूथ मसल्स, आय, हे पॉइंट वर आपल्याला ते डिस्कस करायचे आहे. ओके. तर हे पॉइंट वर आपण फार्माकोलॉजिकल ऍक्शन डिस्कस करणार आहे. सीएनएस रिलेटेड ऍक्शन, हार्ट रिलेटेड, ब्लड वेसल वरच ब्लड प्रेशर रिलेटेड, आय रिलेटेड, स्मूथ मसल रिलेटेड, ग्लॅन्स रिलेटेड, आणि इफेक्ट ऑन द बॉडी टेम्परेचर आणि लोकल अनेस्थेटिक ऍक्शन. तर आता सीएनएस ऍक्शन. आता सीएनएस ऍक्शन जे आहेत, त्यात काही ऍक्शन्स आपण मागील लेक्चर मध्ये डिस्कस नाही केलेले, ते आज डिस्कस करणार आहे. आणि ओव्हरऑल सीएनएस इफेक्ट काय आहे ते पाहणार आहोत. आता 80% 90% ऍक्शन आपण त्या मस्कुरेनिक ब्लॉकिंग ऍक्शन मुळे काय होऊ शकतं ते प्रेडिक्ट करू शकतो. काही ऍक्शन आपल्या लक्षातच ठेवणं गरजेचं आहे. ओके. तर सीएनएस चा जर विचार केला, तो ॲट्रोपिन हॅज ओव्हरऑल सीएनएस स्टिम्युलंट ऍक्शन. ओके. आणि त्याच्याबरोबरचा जो ड्रग आहे दुसरा नॅचरल कंपाऊंड हायोसिन, तर हायोसिन लो डोसला सीएनएस डिप्रेसंट ऍक्शन दाखवतो, परंतु हाय डोसला सीएनएस स्टिम्युलंट ऍक्शन दाखवतो. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की ॲट्रोपिन आणि हायोसिन हाय डोसला सीएनएस स्टिम्युलंट इफेक्ट करतात. ॲट्रोपिनचा ओव्हरऑल सीएनएस स्टिम्युलंट इफेक्ट आहे. हायोसिनचा लो डोसला सीएनएस डिप्रेसंट ऍक्शन आहे. हाय डोसला सीएनएस स्टिम्युलंट ऍक्शन आहे. आता ते काय आहे, कशामुळे आहे, ते एक्झॅक्ट रिझन क्लिअर नाही आहे. दोन्ही अँटीकोलिनर्जिक ड्रग आहेत, दोघात हा फरक काय आहे ते क्लिअर नाही. आणि सीएनएस स्टिम्युलंट ऍक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला माहित ठेवायचं आहे की ॲट्रोपिनचं मिड्युलरी सेंटरवर स्टिम्युलंट ऍक्शन आहे. आता जो ब्रेन मध्ये मेड्युला नावाचा पार्ट आहे आपला, त्या मेड्युलामध्ये वेगवेगळे सेंटर असतात. आणि मेड्युला स्टिम्युलेट झाल्यामुळे वेगवेगळे सेंटर ॲट्रोपिन स्टिम्युलेट करतो. कोणते सेंटर ॲट्रोपिन स्टिम्युलेट करतो? व्हॅगल सेंटर, रेस्पिरेटरी सेंटर आणि व्हॅसोमोटर सेंटर. व्हॅगल सेंटर, रेस्पिरेटरी सेंटर आणि व्हॅसोमोटर सेंटर हे ॲट्रोपिन स्टिम्युलेट करतो. तर स्टिम्युलंट ऍक्शन ऑन मेड्युलरी सेंटर इन दॅट वॅगल सेंटर, रेस्पिरेटरी सेंटर आणि व्हॅसोमोटार सेंटर. ओके. तर व्हॅसोमोटर सेंटर हे ब्लड प्रेशर कंट्रोलिंग साठी महत्वाचं आहे. रेस्पिरेटरी जे सेंटर आहे ते रेस्पिरेशन कंट्रोल करतं. ओके. तर ही झाली ॲट्रोपिनची स्टिम्युलंट ऍक्शन ऑन मेडुला. त्याचप्रमाणे एक लक्षात ठेवायचं आहे की अँटीकोलिनर्जिक ड्रग वेस्टिब्युलर एक्साइटेशन डिप्रेस करतात. आता वेस्टिब्युलर एक्साइटेशन
काय आहे आणि त्याच्यामुळं अँटीकोलिनर्जिक ड्रगला अँटी मोशन सिकनेस प्रॉपर्टी आहे. अँटी मोशन सिकनेस प्रॉपर्टी म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. आणि त्याच्या पुढचा एक इफेक्ट आहे की अँटीकोलिनर्जिक ड्रग ड्यू टू देअर CNS इफेक्ट अँटी पार्किन्सोनियन म्हणून यूज होतात. तर अँटी पार्किन्सोनियन इफेक्ट कसा येतो ते पण आपण नेक्स्ट याच्यात डिस्कस करणार आहे. तर आपण पहिले मोशन सिकनेस म्हणजे काय ते जाणून घेऊया आणि अँटीकोलिनर्जिक ड्रग मोशन सिकनेस मध्ये कसे इफेक्टिव्ह आहे ते तुमच्याशी मी डिस्कस करणार आहे. ओके. आता मोशन सिकनेस म्हणजे काय त्याविषयी तुम्हाला माहित आहे का? व्हॉट इज मोशन सिकनेस? कोणी सांगू शकतो मोशन सिकनेस म्हणजे काय? ट्रॅव्हलिंग मध्ये नाशिक मध्ये. ओके. ओमिटिंग ड्युरिंग ट्रॅव्हलिंग. ओके. ओमिटिंग ड्युरिंग ट्रॅव्हलिंग. ओके. बरं. याच्यासाठी तुम्ही कोणते ड्रग यूज करता किंवा याची ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू काही गोष्टी माहित आहे का तुम्हाला ते प्रिव्हेंट होण्यासाठी? कोणते ड्रग आपण यूज करतो? काही आयडिया? एओमिन. प्रो प्रोमेथॅझिन. व्हेरी गुड. प्रोमेथेस. येस. ॲवोमाइन. आता हे ब्रँड नेम आहे ॲवोमाइन 25 mg. त्यामध्ये कोणता ड्रग आहे? प्रोमिथॅझिन. कसं इफेक्टिव्ह आहे माहिती आहे तुम्हाला? प्रोमिथॅझिन. ओके. तर आपण पाहूया पहिले की मोशन सिकनेस का होते. पहिले मोशन सिकनेस काही लोकांमध्ये ड्युरिंग ट्रॅव्हलिंग वॉमिटिंग होते. तर त्याचं रिझन काय आहे? इफ यू नो द कॉज, इफ यू नो द पॅथोफिजिओलॉजी, देन यू कॅन इझिली रिमेंबर द मेकॅनिझम बाय विच दॅट पर्टिक्युलर ड्रग इज इफेक्टिव्ह इन दॅट पर्टिक्युलर कंडिशन. आता मोशन सिकनेसची पॅथोफिजिओलॉजी जर आपण पाहिली तर त्यामध्ये काय आहे की जेव्हा एखादा पर्सन ट्रॅव्हलिंग करतो तर त्यामुळं काय होतं ड्युरिंग ट्रॅव्हलिंग त्याचे जे इनर इयर आहे, ओके, इनर इयर मधला एक ऑर्ग म्हणजे इनर इयरचा पार्ट आहे वेस्टिब्युलर ॲपरेटस. तो वेस्टिब्युलर ॲपरेटस स्टिम्युलेट होतो. ओके. म्हणजे इनर इयर मधला कोणता पार्ट स्टिम्युलेट होतो? वेस्टिब्युलर ॲपरेटस. इट इज अ पार्ट ऑफ इनर इयर. बरोबर आहे. वेस्टिब्युलर ॲपरेटस. ओके. हा स्टिम्युलेट झाल्यानंतर काय होतं की इनर इयर मध्ये जो वेस्टिब्युलर ॲपरेटस नावाचा पार्ट आहे तो स्टिम्युलेट होतो आणि तो स्टिम्युलेट झाल्यानंतर दिस वेस्टिब्युलर ॲपरेटस ट्रान्समिट सिग्नल टू द ओमिटिंग सेंटर थ्रू वन लिंक अँड दॅट लिंक इज नोन ॲज कोलिनर्जिक लिंक. So vestibular apparatus transmits signal to the omitting center through which link? Through cholinergic link. Through cholinergic link. Cholinergic link is present between vestibular apparatus and omitting center, and this through this cholinergic link
This vestibular apparatus transmits signal to the omitting center. At omitting center, cholinergic link releases acetylcholine, and this acetylcholine acts on muscarinic receptor present on omitting center and stimulated omitting center. And due to stimulation of omitting center, there is a omitting. There is a omitting. There is a omitting. Okay. Now, if you know the pathophysiology of motion sickness, you can easily remember the drugs useful in motion sickness. So, in pathophysiology, we have discussed there is stimulation of vestibular apparatus, which is a part of inner ear. This vestibular apparatus transmits signals to the omitting center through omitting center present in the brain, and through cholinergic link, vestibular apparatus transmit signals to the omitting center. In other words, we can say vestibular apparatus through cholinergic link stimulate omitting center. How omitting center stimulated? Cholinergic link release acetylcholine at omitting center, which acts on which receptor? Muscarinic receptor, and due to that, omitting center stimulated and omitting occurs. So to prevent omitting during traveling, we have to use drug which which inhibit or muscarinic receptor, or we have to use drugs which blocks this cholinergic link, in other words. So how can we block this cholinergic link? By using antimuscarinic drug. If we use antimuscarinic drug, त्यालाच आपण anticholinergic drug म्हणतो. So if we use anticholinergic drug, what will happen? These muscarinic receptors will block by anticholinergic drug. त्यामुळे जरी वेस्टिब्युलर ॲपरेटस स्टिम्युलेट झालं, कोलिनर्जिक लिंक मधून ऍसिटिल कोलिन सिग्नल त्यांनी पाठवले ओमिटिंग सेंटरला, ऍसिटिल कोलिन रिलीज झालं, तरी पण ते ओमिटिंग सेंटरवर ऍक्ट होऊ शकणार नाही, कारण ओमिटिंग सेंटर मस्कुरेनिक रिसेप्टर जे आहे ओमिटिंग सेंटरचे ते अँटीकोलिनर्जिक ड्रगने ब्लॉक झालेले आहेत, आणि त्याच्यामुळं ओमिटिंग सेंटर स्टिम्युलेट होणार नाही आणि ओमिटिंग होणार नाही. म्हणजेच आपल्याला मोशन सिकनेस प्रिव्हेंट करण्यासाठी अँटीकोलिनर्जिक ड्रगची गरज असते, त्याला आपण अँटी मस्कुरेनिक ड्रग असं म्हणतो. लक्षात आलंय तुमच्या? समजलंय? हो सर. येस सर. ओके. ओके. आता अँटी मस्कुरिनिक ड्रग पैकी जे मोशन सिकनेस साठी जास्त कॉमनली यूज होतं ते हायोसिन नावाचं ड्रग आहे. कोणतं? हायोसिन. त्यालाच आपण काय म्हणतो? स्कोपेलामाइन. तर स्कोपेलामाइन टॅबलेट पण अवेलेबल आहे, ओरली आपण स्कोपेलामाइन यूज करू शकतो, आणि काही कंट्रीज मध्ये ट्रान्सडर्मल पॅच स्कोपेलामाइनचे अवेलेबल आहे. तर ट्रान्सडर्मल पॅच जे अवेलेबल आहे ते ट्रान्सडर्मल पॅच ही आपण याच्यासाठी काय म्हणता येईल की प्रिव्हेन्शन ऑफ वॉमिटिंग साठी वापरू शकतो. तर हे झालं हायोसिनचं यूज इन मोशन सिकनेस. म्हणजे अँटीकोलिनर्जिक ड्रग मध्ये हायोसिन जास्त कॉमनली यूज होतो. हायोसिन हायड्रोब्रोमाइड नावाचा 0.3 to 0.5 मिलीग्राम ओरल आहे, आणि ट्रान्सडर्मल पॅच आहे. आता ट्रान्सडर्मल पॅच जो आहे त्याचे ऑनसेट ऑफ ऍक्शन फास्ट असतं का स्लो असतं? स्लो. 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 ओके. तर हायोसिन जर ओरली यूज करायचा असेल तर हायोसिन वी हॅव टू यूज हाफ अवर बिफोर द स्टार्टिंग पॉइंट ऑफ जर्नी. ओके. हाफ अवर बिफोर द एक्सपेक्टेड स्टार्टिंग पॉइंट ऑफ जर्नी आपल्याला हायोसिन टॅबलेट घ्यायचे असते. जर हायोसिन ट्रान्सडर्मल पॅच मध्ये यूज करायचा असेल तर वी शुड अप्लाइड हायोसिन 2 to 3 hours बिफोर स्टार्टिंग टाइम ऑफ जर्नी. हे प्रिव्हेंटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करतोय. वन्स vestibular apparatus is stimulated and vomiting center is stimulated, then these drugs have little effect. So we use these drugs before starting journey. Orally, hyoscine half hour before journey, and hyoscine transdermal patch
बिफोर 2 to 3 hour ऑफ एक्सपेक्टेड टाइम ऑफ स्टार्टिंग पॉइंट ऑफ जर्नी. आणि हायोसिन ट्रान्सडर्मल पॅच जो आहे तो आपण बिहाइंड द पिन्ना अप्लाय करतो. पुढे अप्लाय करतो बिहाइंड द पिन्ना. ओके. आता तुम्ही अजून एक ड्रग सांगितलं प्रोमिथॅझिन. प्रोमिथॅझिन पण आपण यूज करतो. प्रोमिथॅझिन कोणत्या ग्रुपचा ड्रग आहे? क्लासिफिकेशन मध्ये प्रोमिथॅझिन आलतं का? नाही. तर प्रोमिथॅझिन कोणता ग्रुपचा ड्रग आहे माहिती आहे तुम्हाला? प्रोमिथॅझिन हे अँटी हिस्टॅमिनिक ग्रुपचं ड्रग आहे. कोणत्या ग्रुपचा ड्रग आहे? अँटी हिस्टॅमिनिक. मग आता अँटी हिस्टॅमिनिक ड्रग आहे प्रोमिथॅझिन, तर ते मोशन सिकनेस मध्ये कसं यूज होतं ते आपण पाहणार आहे की हे प्रोमिथॅझिन हे फर्स्ट जनरेशन अँटी हिस्टॅमिनिक ड्रग आहे. कोणतं जनरेशन? फर्स्ट जनरेशन. ओके. अँटी हिस्टॅमिनिक ड्रग आहे, H1 अँटी हिस्टॅमिनिक. आणि ह्या प्रोमिथॅझिनला जे फर्स्ट जनरेशन अँटी हिस्टॅमिनिक ड्रग असतात त्यांना ऍडिशनल अँटी कोलिनर्जिक प्रॉपर्टी असते. आणि त्या ऍडिशनल अँटी कोलिनर्जिक प्रॉपर्टीमुळं प्रोमिथॅझिन लाईक फर्स्ट जनरेशन अँटी हिस्टॅमिनिक ड्रग वी यूज इन द प्रिव्हेन्शन ऑफ मोशन सिकनेस. लक्षात आलं तुमच्या? हो सर. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन. सेट्रिझिन. सेट्रिझिन पण अँटी हिस्टॅमिनिक ड्रग आहे का नाही? येस ऑर नो? येस हो सर. Yes, sir. Can we use this cetirizine in motion sickness instead of promethazine? Yes, sir. Nice. Answer is no. Why? Because you have to remember cetirizine is a second generation antihistaminic drug. Second generation antihistaminic drug आहे. And second generation antihistaminic drugs have no anticholinergic property. त्यांना anticholinergic property आहे का? नाही आहे. म्हणजे आपण अँटी हिस्टॅमिनिक मध्ये कोणत्या ग्रुप यूज करू शकतो? फर्स्ट जनरेशन का फर्स्ट सेकंड जनरेशन? जनरेशन. फर्स्ट जनरेशन. फर्स्ट जनरेशन. ज्याला अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे. आणि त्यामध्ये हायोसिन नाव सॉरी प्रोमिथॅझिन नावाचं ड्रग खूप पॉप्युलर आहे. अव्होमाइन नावाचा ब्रँड नेम आहे. 25 mg टॅबलेट आहे. आपण ती यूज करतो. ओके. ठीक आहे. आता समजा तुमच्याकडं जे वॉमिटिंग साठीचे ड्रग आहेत Ondansetron. ओंडॅनसेट्रॉन, डॉमपेरिडॉन आहेत. आणि तुमच्याकडं प्रोमिथॅझिन किंवा हायोसिन अवेलेबल नाही आहे. मग हे दोन ड्रगांपैकी आपण एखादा ड्रग प्रिव्हेन्शन ऑफ मोशन सिकनेसला यूज करू शकतो का? करू शकतो. करू शकतो. Ondansetron. ओंडॅनसेट्रॉन मोशन सिकनेससाठी डॉमपेरिडॉन सर. नाही करू शकत. का नाही करू शकत? ते व्हेस्टिब्युलर सेंटर असतं ना. बरोबर. आन्सर काय आहे की नाही करू शकत? त्याचं रिझन सांगतो. ओंडॅनसेट्रॉन त्याचं जर मेकॅनिझम पाहिलं तर हा 5-HT3 अँटागोनिस्ट ड्रग आहे. कोणता आहे? 5-HT3 अँटागोनिस्ट. म्हणजे सिरोटोनिन नावाचा जो सबस्टन्स आहे बॉडीतला तो त्याला हायड्रोक्सी ट्रिप्टामाइन म्हणतात. तो सिरोटोनिन 5-HT रिसेप्टर वोमिटिंग सेंटरवर ऍक्ट होऊन
स्टिम्युलेट करतो ओमिटिंग सेंटरला, ओमिटिंग करतो. जर आपण 5:3 अँटागोनिस्ट यूज केले तर सिरोटोनिन इंड्यूस जी ओमिटिंग आहे ती होणार नाही. बरोबर आहे. आणि डॉम्पिरिडॉन हा काय आहे? D2 अँटागोनिस्ट आहे. ऐकलंय ना तुम्ही हे? D2 अँटागोनिस्ट हा डोपामाइन इंड्यूस ओमिटिंग, सॉरी डोपामाइन जे आहे आपल्या बॉडीतलं त्याचे जे डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होऊन ओमिटिंग होते ती प्रिव्हेंट होते डोपामाइन इंड्यूस. तर पॅथोफिजिओलॉजी ऑफ मोशन सिकनेस मध्ये तुम्ही काय पाहिलं आहे? तुम्हाला कशाचा रोल आहे मोशन सिकनेस मध्ये? कोणत्या सबस्टन्सचा एंडोजेनस सबस्टन्स इन्व्हॉल्व होतो? कशा थ्रू ती ऍक्शन होते? वेस्टिब्युलर ॲपरेटस स्टिम्युलेट झाल्यावर ओमिटिंग सेंटरला लिंक कोणती आहे? ती पाठवायचे सिग्नल कोलिनर्जिक लिंक. आणि ओमिटिंग सेंटरला कोलिनर्जिक लिंक काय रिलीज करते? आणि ते ऍसिटिल कोलिन ओमिटिंग सेंटरवर कोणत्या रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतं? आणि मस्कुरेनिक रिसेप्टर स्टिम्युलेट झाल्यावर ओमिटिंग सेंटर स्टिम्युलेट होऊन ओमिटिंग होते. म्हणजे पॅथोफिजिओलॉजी ऑफ मोशन सिकनेस फक्त आपण डिस्कस करतोय, बाकीच्या ओमिटिंग डिस्कस करत नाहीये. ड्रग इंड्यूस, डिसीज इंड्यूस. तर मोशन सिकनेस मध्ये पॅथोफिजिओलॉजी मध्ये कोणत्या सबस्टन्सचा रोल आहे? ऍसिटिल कोलिन. आणि कशा थ्रू तो सबस्टन्स ऍक्ट होतोय? मस्कुरेनिक रिसेप्टर. मग आपल्याला त्यामध्ये डोपामाइनचा रोल आहे का, सिरोटोनिनचा रोल आहे का? नाही. मग D2 अँटागोनिस्ट किंवा 5:3 अँटागोनिस्ट M3 रिसेप्टर, मस्कुरेनिक रिसेप्टर ब्लॉक करत नाहीये. म्हणजे ते ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन प्रिव्हेंट करेल का ओंडेनसेट्रॉन, डॉम्पेरिडॉन? नाही. नाही करणार. म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं का की तुम्हाला जर विचारलं की D2 अँटागोनिस्ट, 5:3 अँटागोनिस्ट किंवा अँटीकोलिनर्जिक ड्रग पैकी कोणते ड्रग मोशन सिकनेसला यूज करतात, तर तुमचा आन्सर काय असेल? अँटीकोलिनर्जिक लिंक, ACH लिंक. हा, म्हणजे अँटीकोलिनर्जिक आपण यूज करू शकतो. बरोबर. हो सर. आणि दुसरा ग्रुप आपण यूज करू शकतो फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स विच हॅव अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी. म्हणजे मोशन सिकनेस मध्ये कोणते ड्रग इफेक्टिव्ह होतात? ज्यांना अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी असेल तर. म्हणजे तुम्ही प्रोमिथेझिनच्या ऐवजी डॉम्पेरिडॉन यूज करू शकणार नाही. प्रोमिथेझिनच्या ऐवजी ओंडॅनसॅट्रॉन यूज करू शकणार नाही मोशन सिकनेस प्रिव्हेंट करण्यासाठी. लक्षात आलंय? हो सर. ओके. तुम्ही आयोमाइन सांगितलं, मग आता ओंडॅनसॅट्रॉन किंवा डॉम्पेरिडॉन एवढे सारे चांगले ड्रग असताना आयोमाइन कसं काय यूज करता? बरोबर आहे. ओके. तर त्याचं रिझन ते आहे की आपल्याला मोशन सिकनेसच्या प्रिव्हेन्शनसाठी अँटीकोलिनर्जिक ग्रुपच इफेक्टिव्ह असतो. ओके, क्लिअर झालं हे? हो सर. ओके. म्हणजे वायवात कोणी विचारलं तर ते तुमचं नॉलेज टेस्ट होण्यासाठी अशा क्वेश्चन विचारू शकतात, तर तुम्हाला ते माहित पाहिजे. ओके. आता आपण दुसरा पाहिलेला आहे CNS ऍक्शन. अँटी पार्किन्सोनियन म्हणून अँटीकोलिनर्जिक ड्रग यूज होतात. बरोबर आहे. तर पार्किन्सोनिझम मध्ये काय होतं ते आपण पहिले डिस्कस करूया. काय होतं पार्किन्सोनिझम मध्ये, तुम्हाला माहित आहे का? पार्किन्सोनिझम नावाचा आजार कशामुळे होतं, काय होतं? ओके, आपण ते पाहूया पार्किन्सोनिझम का होतो. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्याविषयी डिटेल आपण ऍक्च्युअल पार्किन्सोनिझमचं जे ट्रीटमेंट आहे त्यात पाहणारच आहे. हे जे दाखवलंय ब्लड ब्रेन बॅरियर मी दाखवलंय. दोन पार्ट ब्रेन मधले डिस्कस करणारे बेसल गँगलिया आणि लिम्बिक सिस्टीम. ओके.
आता लिम्बिक सिस्टीम मध्ये बेसल गँग्लियामध्ये सबस्टेन्सिया नायग्रा नावाचा पार्ट असतो. काय असतो? सबस्टेन्सिया नायग्रा. ओके. आणि जी आपल्या बॉडीची मुवमेंट आहे, ओके, ती मुवमेंट एक्स्ट्रा पिरॅमिडल ट्रॅकने कंट्रोल असते. आणि हे एक्स्ट्रा पिरॅमिडल ट्रॅकचा कंट्रोल हे सबस्टेन्सिया नायग्रा जो बेसल गँग्लियाचा पार्ट आहे तो कंट्रोल करतो. तर हे नॉर्मल आपल्या मुवमेंट होण्यासाठी ब्रेन मध्ये दोन न्यूरो ट्रान्समीटर बेसल गँग्लिया किंवा सबस्टेन्सिया नायग्रा मधले महत्वाचे आहे. एक आहे डोपामाइन आणि दुसरा आहे ऍसिटिल कोलिन. तर डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिन यांची जी लेवल आहे बेसल गँग्लियामध्ये ती इक्विलिब्रियम मध्ये असते. आणि डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिन बेसल गँग्लियामध्ये त्यांच्या रिसेप्टरवर ऍक्ट होतात. डोपामाइन डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होतो. ऍसिटिल कोलिन रिसेप्टरवर ऍक्ट होतो. आणि त्यामुळं जी आपल्या बॉडीच्या मुवमेंट आहे एक्स्ट्रा पिरॅमिडल ट्रॅक थ्रू त्या कंट्रोल होतात. ओके. तर हे बेसल गँग्लिया मधलं बेसल गँग्लियाचं काम आहे. इतका पार्ट लक्षात आलं का तुमच्या, जो मी सांगितलेला आहे? समजलंय हो का? सर. हो सर. डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिनची लेवल बेसल गँग्लियामध्ये ही सफिशियंट गरज आहे जे आपल्या नॉर्मल मुवमेंट आहे बॉडीच्या त्या कंट्रोल करण्यासाठी. आता जो पार्किन्सोनिझम नावाचा आजार आहे, ओके, पार्किन्सोनिझम काय होतं या आजारामध्ये? काही आयडिया आहे तुम्हाला? इनव्हॉलंटरी मूवमेंट ऑफ मीन्स काय होतं? करेक्ट काय म्हणतो? इनव्हॉलंटरी मूवमेंट. इनव्हॉलंटरी मुवमेंट. ओके. अजून काही सिम्पटम? ट्रिमर्स असतात, रेस्टिंग. ओके. तर पार्किन्सोनिझम हा नावाचा आजार का होतो आपण ते पाहूया. तर पार्किन्सोनिझम मध्ये ओके 3-4 गोष्टी होतात. एक ट्रिमर्स होतं, रेस्टिंग ट्रिमर्स असतात, म्हणजे पिल रोलिंग रेस्टिंग ट्रिमर्स. ओके. मसल रिजिडिटी होते. ओके. अकायनेजिया किंवा हायपोकायनेजिया होतं, जे आपली मुवमेंट आहे ती स्लो होते किंवा काही ठिकाणी मुवमेंटच बंद होते. ओके. आणि पोस्चरल ॲबनॉर्मॅलिटी होतो. पेशंटला फास्ट चालता येत नाही, तो स्मॉल स्टेप्स टाकतो आणि कधी कधी स्मॉल स्टेप टाकताना चालता चालता पडू पण शकतो. पोस्चरल ॲबनॉर्मॅलिटी आहे ते काही पेशंटमध्ये, पोस्चर चेंज होतं. तर हे ते ह्याच्या सगळे हे आहे मॅनिफेस्टेशन आहे. ट्रिमर्स, रिजिडिटी, अकायनेजिया और हायपोकायनेजिया आणि पोस्चरल ॲबनॉर्मॅलिटी. आता हे का होतं? पार्किन्सोनिझम नावाचा आजार का होतो? तर एक आहे इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम. तो का होतं त्याचं एक्झॅक्ट रिझन माहित नाही, ते आपण डिस्कस करूया 2 मिनिटं. ओके. तर हे ब्लड ब्रेन बॅरियर परत काढतो मी. ओके. बेसल गँग्लिया, लिम्बिक सिस्टीम, बेसल गँग्लिया. तर हा आजार का होतो ते एक आपण पाहणार आहे. तर डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिन या नॉर्मल आपल्या ऍक्टिव्हिटी मसल कोऑर्डिनेशन करण्यासाठी, जे एक्स्ट्रा पिरॅमिडलची ऍक्टिव्हिटी त्यासाठी डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिन बेसल गँग्लियामध्ये सफिशियंट अमाऊंट मध्ये असणं गरजेचं आहे. तर पार्किन्सोनिझम मध्ये काय होतं? इट इज ए न्यूरो डिजनरेटिव्ह डिसऑर्डर. आता न्यूरो डिजनरेटिव्ह डिसऑर्डर म्हणजे जे न्यूरॉन्स आहेत ते डिजनरेट होतात, डेथ होते त्याची. तर कोणत्या न्यूरॉनची डेथ होते? डोपामिनर्जिक न्यूरॉन्स. कोणत्या न्यूरॉनचं डिजनरेशन होतं? डोपामिनर्जिक न्यूरॉन्स. ओके. त्यामुळं काय होतं की डोपामाइन जे सिंथेसिस आणि रिलीज होतं बेसल गँग्लियामध्ये ते कमी होतं. मग डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिन मध्ये काय होईल? जी लेवल आहे ती काय होईल? कमी जास्त होईल. कशाची कमी होईल? डोपामाइन. डोपामाइनची कमी होईल. आणि कशाची जास्त होईल डोपामाइन पेक्षा?
ॲज कम्पेअर टू Yes. डोपामाइन ॲसिटिल कोलिन जास्त होईल. म्हणजे देर इज ए इम्बॅलन्स बिटवीन डोपामाइन आणि ॲसिटिल कोलिन लेवल अँड हेन्स इम्बॅलन्स बिटवीन डोपामाइन अँड ॲसिटिल कोलिन ॲक्शन अँड ड्यू टू दॅट द सिम्पटम्स ऑफ पार्किन्सोनिझम ऑकर. त्याला आपण इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम म्हणतो. हा मोस्ट कॉमन कॉज आहे पार्किन्सोनिझमचा. ओके, त्याला काय म्हणतो आपण? इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम. इट इज मोस्ट कॉमन कॉज ऑफ पार्किन्सोनिझम. हे न्यूरोडिजनरेशन का होतं त्याचं एक्झॅक्ट रिझन माहित नाही, म्हणून त्याला इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम म्हणतात. आणि न्यूरोडिजनरेशन झाल्यामुळे डोपामाइन सिंथेसिस अँड रिलीज कमी होते. डोपामाइनची लेवल जे आहे सबस्टन्स नायग्रा जो बेसल गँगलियाचा पार्ट आहे ते कमी होते ॲज कम्पेअर टू ॲसिटिल कोलिन, आणि त्याच्यामुळे पार्किन्सोनिझम होतो. त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण ड्रग पाहिलेला आहे. कोणता ड्रग यूज करणार आपण? ऐकलाय हा ड्रग? लिओडोपा नावाचा ड्रग ऐकलाय? कशात ऐकलाय तुम्ही? त्याचे एक MCQ काय आहे? Product. प्रोड्रग. प्रोड्रग काय असतं? It acts when enter in the body. काय? करेक्ट करेक्ट, परत सांगा. It activate when entered in the बॉडी म्हणजे स्वतः इनएक्टिव्ह असतो, पण बॉडीमध्ये गेल्यावर तो ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो आणि ऍक्टिव्ह फॉर्म नंतर ऍक्ट होतो. लिओडोपा स्वतः ऍक्टिव्ह नाहीये. लक्षात आलं? ओके. आता तुम्ही मला सांगा, पार्किन्सोनिझमला तुम्हाला ट्रीट करायचा असेल तर तुम्हाला कशा प्रकारे ट्रीट करू शकतो? बेसल गँगलियामध्ये डोपामाइनची लेवल कमी झालेली आहे, त्यात तुलनेत ऍसिटिल कोलिनची लेवल वाढते. तर तुम्हाला कोणते ड्रग आपण यूज करू शकतो? जे ड्रग डोपामिनर्जिक सिस्टीमवर ऍक्ट होतील आणि जे ड्रग कोलिनर्जिक सिस्टीमवर ऍक्ट होतील ते आपण यूज करू शकतो. डोपामिनर्जिक सिस्टीमवरचे जे ड्रग ऍक्ट होणार आहे ते कशा प्रकारचे ड्रग आपण यूज केले पाहिजे, जे कशाची लेवल वाढवतील? आपण पाहिलंय की पार्किन्सोनिझम मध्ये डोपामाइनची लेवल कमी होते ऍसिटिल कोलिन पेक्षा बेसल गँगलियामध्ये, कारण डोपामाइनचं सिंथेसिस अँड रिलीज एफेक्ट होतं न्यूरोडिजनरेशनमुळं. त्यामुळं इम्बॅलन्स बिटवीन डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिन लेवल होते. डोपामाइनची लेवल कमी होते ऍसिटिल कोलिन पेक्षा. तर आता याला ट्रीट करायचं असेल तर आपण कोणत्या प्रकारचे ड्रग देऊ शकतो? जे ड्रग डोपामिनर्जिक सिस्टीमवर ऍक्ट होऊन डोपामाइनची लेवल काय करतील? तो डोपामाइनची ऍक्शन काय करतील? वाढवतील. किंवा आपण कोणते ड्रग देऊ शकतो? anticholinergic. जे ड्रग ऍसिटिल कोलिनची ऍक्शन कमी करतील. दोन्ही प्रकारचं ट्रीटमेंट आपण देऊ शकतो, बरोबर आहे ना? आता डोपामाइनची लेवल ऍसिटिल कोलिन पेक्षा कमी झालेली आहे, डोपामाइनची लेवल कमी आहे, डोपामाइनची ऍक्शन कमी आहे, ऍसिटिल कोलिनची त्या तुलनेत जास्त झाली, त्याच्यामुळे तो इम्बॅलन्स झाल्यामुळं पार्किन्सोनिझम नावाचे आजार होतो, ते सिम्पटम्स दिसतात. आता ते ट्रीट करायचे असेल तर डोपामाइनचे ऍक्शन वाढवा किंवा ऍसिटिल कोलिनची कमी करा ट्रीट करायचं असेल. आणि डोपामाइनची ऍक्शन वाढवण्यासाठी आपण काय यूज करू शकतो? आता डोपामाइन नावाचा ड्रग मार्केटमध्ये अवेलेबल आहे, पण पार्किन्सोनिझम मध्ये तो इफेक्टिव्ह नाही. का बरं? कारण डोपामाइन डज नॉट क्रॉसेस ब्लड ब्रेन बॅरियर. Blood brain barrier मग crosses. आपण काय करतो? लिओडोपा यूज करतो. लिओडोपा क्रॉसेस ब्लड ब्रेन बॅरियर अँड in the brain it is converted into dopamine, and due to that action of dopamine is increased. लक्षात आलं डोपामाइन लिओडोपा कसा इफेक्टिव्ह आहे? Crosses. दुसरं आपण काय करू शकतो? वी कॅन यूज drug which decrease acetylcholine action in the basal ganglia. How can we decrease action of acetylcholine? By using which drug? Anticholinergic. Anticholinergic drug. मग आपण बेन्झहेक्झॉल बायपायरिडिन बेन्झहेक्झॉल बायपायरिडिन नावाचे ड्रग किंवा प्रोसायक्लिडिन नावाचे ड्रग आपण यूज करू शकतो, जे ब्रेन मध्ये जास्त अँटीकोलिनर्जिक ऍक्शन त्यांची प्रॉमिनंट आहे. तर ड्रग ऑफ चॉईस फॉर इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम जर तुम्हाला कोणी विचारलं, त्याचा आन्सर लिओडोपा आहे. त्याचा आन्सर काय आहे?
levodopa. Anticholinergic we use as a adjuvant in idiopathic Parkinsonism. We use as a adjuvant in idiopathic Parkinsonism. लक्षात आलं, म्हणजे ऍज ए ऍड ऑन ड्रग लिओडोपा बरोबर अँटीकोलिनर्जिक आपण ऍड करू शकतो. तर कोणते अँटीकोलिनर्जिक यूज होतात ते तुम्हाला माहित पाहिजे. बेन्झेक्झॉल, बायपायरिडिन, प्रोसायक्लिडिन. आणि बेन्झेक्झोलला दुसरं नाव आहे ट्रायहेक्झिफिनिडिन. ओके, लक्षात आलं तुमच्या? हो सर. Okay. So how anticholinergic drugs are effective in idiopathic Parkinsonism? Anticholinergic drugs by blocking muscarinic receptor in brain, they decreases action of this drug decrease the action of acetylcholine. Okay. आता दुसरा एक पार्किन्सोनिझमचा प्रकार आहे, त्याला आपण ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम म्हणतो. काय म्हणतो आपण? ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम. ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम. आणि हा ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम कसा होतो? काही ड्रग आहेत ते पार्किन्सोनिझम नावाचा साइड इफेक्ट करतात. तर हे पार्किन्सोनिझम नावाचा साइड इफेक्ट कोणते ड्रग करतात मी ते तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ओके, आता तुम्हाला मी बेसल गँगलिया आणि लिम्बिक सिस्टीम हे दोन पार्ट ब्रेनचे डिस्कस केले होते. बेसल गँगलिया विषयी डिस्कस केलं, पण लिम्बिक सिस्टीम मध्ये मी काही सांगितलं नव्हतं. आता त्याविषयी थोडं बघूया. इथं डोपामाइन ऍसिटिलकोलिन आहे. डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होतं. ऍसिटिलकोलिन रिसेप्टरवर ऍक्ट होतं. ओके, बेसल गँगलिया मध्ये त्याचं आपण मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. ओके, आता तुम्ही मला तुमच्याशी मी आता हे असा पॉइंट डिस्कस करत आहे की ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम नावाचे साइड इफेक्ट काही ड्रग करतात ते डिस्कस करत आहे. ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम. ओके, आता लिम्बिक सिस्टीम नावाचे जे पार्ट आहे ब्रेनचा, त्यामध्ये जर डोपामाइनची लेवल वाढली तर सायकेट्रिक डिसऑर्डर होतो. सिझोफ्रेनिया ऐकलंय तुम्ही? सिझोफ्रेनिया नावाचा आजार ऐकलाय? हो. स्किझोफ्रेनिया का होतं? सर. एक किंवा हे सायकेट्रिक डिसऑर्डर का होतो? एक त्याचं लिम्बिक सिस्टीम मध्ये डोपामाइनची लेवल वाढते. कसली लेवल वाढते? डोपामाइनची. मग स्किझोफ्रेनिया तुम्हाला ट्रीट करायचा असेल तर कोणते ड्रग तुम्ही यूज केले पाहिजे? डोपामाइनची लेवल वाढवून हा डोपामाइन कोणत्या रिसेप्टरवर ऍक्ट होतो? डोपामाइन रिसेप्टरवर. आता डोपामाइनची लेवल वाढलेली आहे, डोपामाइनची ऍक्शन डोपामाइन रिसेप्टरवर होते आणि मग सिझोफ्रेनिया नावाचा आजार झालेला आहे. आता तो ट्रीट करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? डोपामाइनची ऍक्शन कशावर ब्लॉक करावं लागेल? रिसेप्टर. डोपामाइन रिसेप्टरवर. मग तुम्ही कोणते ड्रग यूज करणार? डोपामाइन ब्लॉकर. ब्लॉकर. ओके, डोपामाइन ब्लॉकर. व्हेरी गुड. ओके, आणि त्यापैकी एक ड्रग तुमच्याशी मी डिस्कस करतो आहे क्लोरप्रोमॅझिन. कोणतं? क्लोरप्रोमॅझिन. त्याला आपण CPZ असेही म्हणतो. हा अँटीसायकोटिक ड्रग आहे, सिझोफ्रेनिया मध्ये इफेक्टिव्ह आहे. तर क्लोरप्रोमॅझिन काय करतं? ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतं आणि लिम्बिक सिस्टीम मधले कोणते रिसेप्टर ब्लॉक करतं? डोपामाइन रिसेप्टर. मग डोपामाइनची ऍक्शन होईल का डोपामाइन रिसेप्टरवर लिम्बिक सिस्टीम मध्ये? नाही होणार. नाही होणार. म्हणजे पेशंट मध्ये इम्प्रुव्हमेंट होईल का नाही? सायकेट्रिक पेशंट मध्ये, सिझोफ्रेनियाच्या पेशंट मध्ये होईल. होईल. करेक्ट. लक्षात येत आहे तुमच्या? लक्षात येत आहे? हो सर. म्हणजे क्लोरप्रोमॅझिन डोपामाइन अँटागोनिस्ट आहे. तो आपण सिझोफ्रेनियाच्या पेशंट मध्ये काय यूज करतो? कारण सिझोफ्रेनियाच्या पेशंटचं जर पॅथोफिजिओलॉजी पाहिलं तर increase dopamine level in the limbic system. This dopamine acts on dopamine receptor and schizophrenia symptoms
मॅनिफेस्ट होता. म्हणून आपल्याला D2 अँटागोनिस्ट किंवा डोपामाइन ब्लॉकर्स यूज करायचे आहेत. त्यामुळे आपण CPZ क्लोरप्रोमॅझिन नावाचं ड्रग यूज करतो. तर तो लिम्बिक सिस्टीमवर ऍक्ट होणार ह्या पेशंट मध्ये. आणि बेनिफिशियल इफेक्ट करेल का हार्मफुल इफेक्ट करेल तो? बेनिफिशियल. बेनिफिशियल इफेक्ट करेल. इतकं तर क्लिअर झालं? इतकं समजलंय तुम्हाला? आता हो सर. पुढचं हो सर. पॉइंट असा आहे की हा जो क्लोरप्रोमॅझिन ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो, हा लिम्बिक सिस्टीम वर पण ऍक्ट होतो, पण त्याचप्रमाणे इट कॅन ऍक्ट ऑन द बेसल गँग्लिया. येस ऑर नो? बेसल गँग्लियावर ऍक्ट होऊ शकतो का नाही? हो सर. And in basal ganglia it blocks dopamine receptor. What will happen due to that? Action of dopamine झालं. in basal ganglia is blocked. मग Block. डोपामाइन आणि ऍसिटिल्कोलीनच्या ऍक्शन मध्ये परत इम्बॅलन्स झाला आणि त्याच्यामुळे कोणते सिम्पटम्स दिसतील? पार्किन्सोनिझमचे सिम्पटम्स. पार्किन्सोनिझम. आणि त्याला आपण म्हणतो ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम. तर ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम कोणत्या ड्रगने होतं, हा मी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुमचा आन्सर काय पाहिजे? क्लोरप्रोमॅझिन. क्लोरप्रोमॅझाईन. क्लोरोप्रोमॅझिन किंवा डोपामाइन ब्लॉकर. क्लोरोप्रोमॅझिन किंवा D2 अँटागोनिस्ट डोपामाइन ब्लॉकर. क्लोरोप्रोमॅझिन कसं ऍक्ट होतं? डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक करून. क्लोरोप्रोमॅझिन एक एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस केलं. म्हणजे डोपामाइन ब्लॉकर रिस्पॉन्सिबल फॉर ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम. लक्षात आलं तुमच्या? हो सर. ओके. हो सर. आता या ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझमचा आजार तुम्हाला म्हणजे त्या पेशंट मध्ये ह्या साईड इफेक्ट झाला तर तुम्हाला आता त्याला ट्रीट करणं गरजेचं आहे. मग अशा पेशंट मध्ये ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम मध्ये हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, लिओडोपा इज नॉट इफेक्टिव्ह. लिओडोपा इज नॉट इफेक्टिव्ह. का इफेक्टिव्ह नाही लिओडोपा? जर आपण ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम मध्ये लिओडोपा यूज केला, इट विल क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर इन बेसल गँग्लिया, it will convert into dopamine, but it is not able to act on dopamine receptor because these are blocked by क्लोरप्रोमॅझिन. क्लोरप्रोमॅझिन. मग लिओडोपा इफेक्टिव्ह राहील का ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम मध्ये? नाही. लिओडोपा इफेक्टिव्ह राहणार नाही. लिओडोपा दिला तर तो डोपामाइन मध्ये कन्वर्ट होईल, परंतु तो डोपामाइन D2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकत नाही, कारण डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक झालेले आहेत त्या क्लोरप्रोमॅझिन नावाच्या ड्रगनी, अँटीसायकोटिक ड्रगनी, डोपामाइन अँटागोनिस्टिक ड्रगनी. मग आता ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम मध्ये लिओडोपा इफेक्टिव्ह नाहीये, तर मग आपण कोणता ड्रग यूज करू शकतो? आता ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम मध्ये डोपामाइनचे ऍक्शन D2 रिसेप्टरवर होत नाही. D2 रिसेप्टर ब्लॉक आहे, त्याच्यामुळे डोपामाइन आणि ऍसिटिल्कोलिनच्या ऍक्शन मध्ये इम्बॅलन्स झाला. डोपामाइनची होत नाहीये, ऍसिटिल्कोलिनची त्या तुलनेत जास्त होतीये. तर मग दुसरा पर्याय काय आहे की आपण D2 म्हणजे डोपामाइनचे ऍक्शन वाढवू शकत नाहीये, तर मग दुसरा पर्याय काय आहे? ऍसिटिल्कोलिनची ऍक्शन अँटीकोलिनर्जिक. कमी करायची. कशी करणार आपण? बाय युझिंग अँटीकोलिनर्जिक. अँटीकोलिनर्जिक ड्रग. तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की आपण पाहिलेलं इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम साठी ड्रग ऑफ चॉईस काय आहे? इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम साठी ड्रग ऑफ चॉईस काय आहे? लिओडोपा. ट्रायहेक्सिफेनिडोन. लिओडोपा इज कन्सिडर ॲज अ ड्रग ऑफ चॉईस इन इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम, ज्याच्यात न्यूरोडिजनरेशन मुळे पार्किन्सोनिझम होतोय. ओके. परंतु ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम मध्ये लिओडोपा इज नॉट इफेक्टिव्ह. So which is considered as drug of choice in drug induced Parkinsonism? You have to remember anticholinergic drug considered as a drug of choice in drug induced Parkinsonism. आणि त्यासाठी आपण बेन्झेक्झॉल, बायपायरिडिन किंवा प्रोसायक्लिडिन पैकी एक ड्रग यूज करू शकतो. लक्षात आलं तुमच्या? लक्षात आलं हे? हो सर. हो सर. मोरे सर समजलंय का? हो सर. हो. मोरे सर आहेत ना जॉईन? हो सर. नाही, दीपक मोरे सर बोलतोय. सचिन मोरे सर काय आहेत?
ठीक आहे, ते जॉईन झाले असतील पण ऐकत नसतील बहुतेक. ठीक, लक्षात आलंय तुमच्या हे? हो सर. सर ओके. सरांनी टेस्ट घेतली आज, कोण ऐकते? नाही, ते हो मला सर. माहितच आहे 26 पैकी किती जण आहेत. त्यामुळे त्यात वेळ घालवण्यात पॉइंट नाहीये, किती जण जॉईन असतात किती नाहीये. ते मला थोडी फसवत आहे, ते स्वतःला फसवत असतील. तर चालायचंच, त्या गोष्टी असतातच. ते नंतर पाहतील व्हिडिओ, त्यांना आहे एक कॉन्फिडन्स, रेकॉर्डिंग आहेत, आपण पाहूया. नंतर शेवटी शेवटी टेन्शन आल्यावर मग लक्षात येतं की अरे आपण केले पाहिजे होतं. ठीक आहे. तर आपण हे थोडं डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. ज्या गोष्टी आहेत, काय म्हणता येईल की पार्किन्सोनिझम रिलेटेड, तर आपण पाहिलेलं आहे की इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम, जो मोस्ट कॉमन कॉज आहे पार्किन्सोनिझमचा, न्यूरोडिजनरेशन डोपामिनर्जिक न्यूरॉनचं झाल्यामुळं तो होतो. तर त्याच्यासाठी ड्रग ऑफ चॉईस जर कोणी तुम्हाला विचारलं तर तो लिओडोपा आहे. दुसरं आपण पाहिलं की ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम कोणत्या ड्रगने होतं, तर डोपामाइन ब्लॉकर्स जर जास्त दिवस यूज केले तर ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम ना होतो. आणि मेनली अँटीसायकोटिक ड्रग, जे ओल्डर अँटीसायकोटिक आहे, त्याबरोबर हा आजार जास्त साईड इफेक्ट दिसून येतो. आणि तो ट्रीट करण्यासाठी ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम लिओडोपा इफेक्टिव्ह नाहीये. त्यासाठी ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझमला तुम्हाला जर ड्रग ऑफ चॉईस विचारलं, MCQ येणार याच्यावर आलेलं आहे, तर तुम्हाला मग ते बेन्झेक्झॉल, बायपायरिडिन, प्रोसायक्लिडिन पैकी एक ऑप्शन, एक अँटीकोलिनर्जिक ड्रग शोधायचा आहे. तिथं लिओडोपा नाही येणार आन्सर ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझमला. तर हे बेसिक गोष्टी आपल्या डिस्कस झाल्या. तर तुम्हाला जर बेसिक गोष्टी माहीत असतील तर त्याच्यात तुम्हाला पाठ करायची गरज नाही राहणार. ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम मध्ये लिओडोपा काय इफेक्टिव्ह नाहीये, मग त्यासाठी कोणते ड्रग आपण यूज करू शकतो, तर त्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. ओके. ऑलरेडी आपण हे आयोसिनचं पाहिलेलं आहे, मोशन सिकनेस मध्ये कसं इफेक्टिव्ह आहे. ओके. त्यानंतर पार्किन्सोनिझम मध्ये अँटी पार्किन्सोनियन इफेक्ट कसा येतो ते आपण पाहिलेलं आहे. बेसल गँग्लियामध्ये अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी, आणि नंतर अँटीकोलिनर्जिक ड्रग कन्सिडर ॲज ड्रग ऑफ चॉईस फॉर ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम. तर ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम कोणत्या ड्रगने होतो आणि त्याची ट्रीटमेंट काय, असा 2 मार्कला एकदा क्वेश्चन आला होता. तर अँटीसायकोटिक ड्रग, जे ओल्डर अँटीसायकोटिक ड्रग आहे, जे डोपामाइन रिसेप्टर वर ब्लॉकिंग इफेक्ट करतात, तसं क्लोरप्रोमॅझिन आहे, ते ड्रग ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम नावाचा साईड इफेक्ट करतात. आणि अँटीकोलिनर्जिक ड्रग आपण ड्रग प्रेफर करतो त्याच्या ट्रीटमेंटसाठी. ओके. आता अँटीसायकोटिकच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला काही न्यूअर अँटीसायकोटिक्स माहिती आहे का? आता क्लोरप्रोमॅझिनचे एवढं सारे ऍडव्हर्स इफेक्ट आहे पार्किन्सोनिझम, त्यामुळे क्लोरप्रोमॅझिनच्या ऐवजी आता नवीन ड्रग यूज करतात अँटीसायकोटिक मध्ये, पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे अँटीसायकोटिक पॉइंट ऑफ व्ह्यू सिझोफ्रेनियामध्ये. त्याला आपण अटिपिकल अँटीसायकोटिक म्हणतो, न्यूअर अँटीसायकोटिक. ऐकले तुम्ही ओलांझापाइन, रिस्पेरिडॉन, एरिपिप्राझोल? नाही. नाही. ओके, ठीक आहे. आपण अँटीसायकोटिक मध्ये डिस्कस करूया. ठीक आहे. बेसिक आता अँटीकोलिनर्जिक मध्ये ज्या गोष्टी माहीत पाहिजे ते तुमच्याशी क्लिअर झालेले आहे की मोशन सिकनेस मध्ये अँटीकोलिनर्जिक ड्रग कसे इफेक्टिव्ह आहे. ऑन्डॅन्सॅट्रॉन किंवा डॉम्पेरिडॉन मोशन सिकनेस मध्ये आपण का यूज करत नाही, का इफेक्टिव्ह नाही. मोशन सिकनेससाठी आपल्याला अँटीकोलिनर्जिक ड्रगच गरज असते, त्यामुळे आपण अँटीकोलिनर्जिक यूज करतो किंवा अँटीहिस्टॅमिनिक्स हॅव्हिंग अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी. फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्सला ती प्रॉपर्टी ते यूज करू शकतो. सेकंड जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक यूज करत नाही, जसं सेट्रिझिन आहे, त्याला अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी नाहीये. ओके. ओके. आता बाकीचे ऍक्शन ऑलरेडी मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. हार्टवर काय ऍक्शन्स आहे, M2 रिसेप्टर हार्टवर आहेत, काय ऍक्शन्स असेल ॲट्रोपिनची हार्टवर, तुम्ही सांगा.
काय काय असेल टॅकीकार्डिया. ओके करेक्ट. पॉझिटिव्ह क्रोनोट्रॉपिक, पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक आणि पॉझिटिव्ह ड्रोमोट्रॉपिक. व्हेरी गुड. पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक, क्रोनोट्रॉपिक, ब्रोमोट्रॉपिक इफेक्ट. बरं एव्ही कंडक्शन काय होईल मग? फास्ट होईल का स्लो? फर्स्ट First. What is the effect on effective refractory period of AV node? शॉर्ट. लो. डिक्रीज होईल, शॉर्ट होईल. पीआर इंटरवल काय होईल मग? शॉर्ट शॉर्ट होईल. ओके म्हणजे त्याच ऍक्शन तुम्हाला जे अंडरस्टँडिंग झालंय तेच तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे. टॅकिकार्डिया, एव्ही कंडक्शन इन्क्रीज, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट इन्क्रीज. ओके आणि त्याच्यावरून यूज लक्षात ठेवायचा आहे. पुढे यूज होऊ शकतो एट्रोपिन. ब्रॅडिकार्डिया आणि हेवी ब्लॉक्स पेशंट. व्हेरी गुड. ब्रॅडिकार्डिया आणि एव्ही ब्लॉक, फर्स्ट डिग्री सेकंड डिग्री एव्ही ब्लॉक. ॲट्रोपिन आयसीयू मध्ये इमर्जन्सी ट्रे मध्ये ते ड्रग असतं. पेशंट कधी ब्रॅडिकार्डियामध्ये गेला त्याचा हार्ट रेट वाढवायचा असेल, समजा तुम्ही अरेथमियाची ट्रीटमेंट करताय, अरेथमियाच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही अँटी अरेथमिक ड्रग यूज केलं, ॲम्युडॅरॉन, हार्ट रेट खूप आहे, ॲम्युडॅरॉन यूज केलं आणि पेशंट सडनली ब्रॅडीमध्ये जाऊ शकतो, ॲम्युडॅरॉनचा इफेक्ट जास्त झाला. मग त्या ॲम्युडॅरॉनचा जो साईड इफेक्ट झालाय ब्रॅडिकार्डिया तो रिकवर करायचा आहे, मग आपल्याला मग ॲट्रोपिन द्यावं लागेल त्याचं ब्लड हार्ट रेट वाढवण्यासाठी. तर ते ऍक्शन्स वरून तुम्हाला यूज लक्षात ठेवू शकता तुम्ही आणि साईड इफेक्ट तुम्ही सांगू शकता टॅकिकार्डिया. तर त्याच गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहे की यूज काय असेल, फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन काय असेल, यूज काय असेल आणि ऍडव्हर्स इफेक्ट काय असेल. ओके मोस्ट प्रॉमिनंट इफेक्ट टॅकिकार्डिया आहे. आता हे अँटी कोलिनर्जिक ड्रग आहे, हे कोलिनर्जिक सिस्टीम ब्लॉक करतात. म्हणजे कोलिनर्जिकचा टोन जेवढा जास्त तेवढे अँटी कोलिनर्जिक ऍक्शन जास्त, कारण ते अगोनिस्टचे ऍक्शन ब्लॉक करतात. म्हणून ही अँटी कोलिनर्जिक ऍक्शन ऍडल्ट मध्ये प्रॉमिनंट असते, कारण व्हॅगल टोन ऍडल्ट मध्ये जास्त प्रॉमिनंट असतो. व्हॅगल टोनचा अर्थ आहे की व्हॅगस ही पॅरासिम्पॅथेटिक नर्व आहे. व्हॅगस नर्व ही जी क्रॅनियल नर्व आहे ती ऍसिटिल कोलिन रिलीज करते आणि अँटीकोलिनर्जिकची जी ऍक्शन आहे चिल्ड्रन किंवा एल्डरली मध्ये लेस मार्क असते, कारण व्हॅगल टोन एवढा स्ट्रॉंग नसतो त्यात. तर एव्ही कंडक्शन फॅसिलेट होतं, इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड कमी होतो, पीआर इंटरव्हल शॉर्ट होतो. ब्लड वेसलवर काय ऍक्शन असेल ॲट्रोपिनची? Contraction. काय बरोबर बरोबर सांगितलं, कोणतरी सांगितलं. तुम्हाला लॉजिक लावायचे आहे. ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन काय असेल त्याच्या विरुद्ध असेल. एंडोजेनस ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन काय ब्लड वेसलवर? नो ऍक्शन. नो ऍक्शन. मग ॲट्रोपिनचे काय असेल? नसणार नो action. सिग्निफिकंट इफेक्ट ऑन द ब्लड वेसल. बरोबर ना? तर तेच आहे. बरोबर आहे. Since cholinergic impulses are not involved in the maintenance of vascular tone, atropine does not have consistent or marked effect on BP. ओके आता मी तुम्हाला सांगितलंय की ओपीपी पॉइझनिंग मध्ये ॲट्रोपिन कुठपर्यंत द्या, हार्ट रेट वाढेल, ब्लड प्रेशर वाढेल तोपर्यंत द्या एव्हरी 2 मिनिट्स. मग ब्लड वेसलवर सिग्निफिकंट ऍक्शन नाहीये, मग ॲट्रोपिन ब्लड प्रेशर कसं वाढवतो, बीपी कसं वाढवतो? कॉन्ट्रॅक्शन ऑफ ventricles. कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट, कार्डियक आउटपुट इन्क्रीज होतो, ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं. आणि दुसरं रिझन आहे ब्रेन मध्ये व्हॅसो मोटर सेंटरला ते स्टिम्युलेट करतं, त्याच्यामुळं ॲट्रोपिन बीपी वाढवतो. इतकंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी काही बुक्स मध्ये मेन्शन केलेले आहे किंवा मी आता स्लाइडवर डिस्कस करणार आहे ते लक्षात ठेवायची गरज नाही, कारण कॉमन गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. तर टॅकिकार्डिया, व्हॅसोमोटार सेंटर स्टिम्युलेशन टेन्स टू राईज बीपी. जर हिस्टॅमिन रिलीज झालं तर कधी कधी बीपी कमी होतो किंवा डायरेक्ट व्हॅसोडायलेटर ऍक्शन ॲट्रोपिनच्या मुळे पण बीपी कमी होतो. परंतु ओव्हरऑल ॲट्रोपिन जर लक्षात घेतलं तर ब्लड प्रेशर वाढवतो, इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे. जे आपल्याला कॉमन आहे ते लक्षात ठेवायचं आहे. आता हिस्टॅमिन जो रिलीज होतो बरं का, तो पण स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट करतो पण ब्लड वेसल डायलेट करतो आणि त्याचं रिझन तेच आहे, तो पण नायट्रिक ऑक्साईड रिलीज करतो ऍसिटिल कोलिन सारखं. तर हिस्टॅमिन व्हॅसो डायलेटेशन कसं करतो ते तुमच्या लक्षात आलं, काय रिलीज करून?
नायट्रिक ऑक्साईड. नायट्रिक ऑक्साईड. बाकी स्मूथ मसलवर हिस्टॅमिनची कॉन्ट्रॅक्शन ऍक्शन आहे, ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन करतो हिस्टॅमिन. आता मी सांगितलं की जर आपण कोलिनर्जिक अगोनिस्ट दिले तर कोलिनर्जिक अगोनिस्ट बीपी कमी करता, व्हॅसो डिप्रेशन ऍक्शन आहे त्याची, व्हॅसो डायलेटेशन करतात, तर ॲट्रोपिनची ऍक्शन ब्लॉक करेल कोलिनर्जिक अगोनिस्टची बाय ब्लॉकिंग मस्क्युरेनिक रिसेप्टर. बाहेरून जर कोलिनर्जिक अगोनिस्ट आपण यूज केले आणि त्याच्या आधी ॲट्रोपिन यूज केला तर कोलिनर्जिक अगोनिस्टची ऍक्शनच येणार नाही ब्लड वेसलवर, कारण ते रिसेप्टर कोणी ब्लॉक झालेले आहे, कोणी केलेले आहे, ॲट्रोपिनने. ओके, ठीक आहे. आईवर काय ऍक्शन आहे? कोणी सांगा तुमच्यापैकी आईवर? Mediatic agent. मिड्रॅटिक एजंट, व्हेरी गुड. मिड्रॅटिक एजंट ॲट्रोपिन मिड्रायसिस करतो, एक्सलंट. अजून तुम्हाला लोकेशन या लक्षात ठेवायचे, मस्क्युरेनिक रिसेप्टर कुठे आहे आय मध्ये? सर्क्युलर मसलवर आहे, सिलेरी मसलवर आहे आणि लॅक्रिमल ग्लँड आहे. ते जर ॲट्रोपिनने ब्लॉक झाले तर काय होऊ शकतं तर तुम्ही सांगा. Raise the intraocular pressure. राईज इंट्राऑक्युलर प्रेशर, व्हेरी गुड. अजून विजन कुठं फिक्स होईल? सिलियरी मसल Distant plan. Passive Distant. midriasis will be. येस, पॅसिव्ह मिड्रेसिस होईल. सर्क्युलर मसल, सर्क्युलर सिलेरी नाही हा, सर्क्युलर मसलवरचे एम3 रिसेप्टर ब्लॉक झाले तर मिड्रेसिस होतं, त्याला पॅसिव्ह मिड्रेसिस म्हणतात. त्यानंतर सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्शन ब्लॉक होतं, एम3 रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळे सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्ट होणार नाही टुवर्ड्स लेन्स, त्याच्यामुळं सस्पेन्सरी लिगामेंट टाईट होऊन लेन्स लेस कॉन्व्हेक्स होईल. विजन इज फिक्स फॉर फार ऑब्जेक्ट, त्याला काय म्हणतो आपण? पॅरालिसिस ऑफ पॅरालायसिस ऑफ अकोमोडेशन, किंवा त्याला आपण म्हणतो सायक्लोप्लेजिया. ओके ओके. आणि सिलेरी मसल रिलॅक्स झाल्यामुळं ते जे ड्रेनेज पाथवे आहे ॲक्युअस ह्युमरचा त्याच्यावर ओव्हरलॅप होईल आणि ड्रेनेज एफेक्ट होईल आणि त्याच्यामुळं ॲक्युअस ह्युमर आयमध्येच राहील आणि इंट्राऑक्युलर प्रेशर वाढेल. त्यामुळं ॲट्रोपिन इज कॉन्ट्रा इंडिकेटेड इन विच पेशंट? ग्लाउकोमा पेशंट. Glaucoma. लक्षात आलं? पहा तुमचं लोकेशन, त्यामुळं पहिले ऍसिटिल कोलिनची ऍक्शन काय आहे ती माहित असेल तर तुम्हाला ॲट्रोपिनची ऍक्शन माहित पडेल. ऍसिटिल कोलिन सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट करतं, सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्ट करतं. मग ॲट्रोपिन दिलं तर सर्क्युलर मसल रिलॅक्स होईल, ॲट्रोपिन दिलं तर सिलेरी मसल रिलॅक्स होईल ते. आणि लॅक्रिमल ग्लँडवर काय ऍक्शन येईल जर ॲट्रोपिन दिलं तर? Dryness. ड्रायनेस ऑफ, ड्रायनेस ऑफ आईज. मग त्यासाठी तुम्हाला ऍसिटिल कोलिनची ऍक्शन माहित पाहिजे. ते लॅक्रिमेशन करतं एम3 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन. मग एम3 ब्लॉकर यूज केले तर लॅक्रिमेशन नाही होणार, मग ड्रायनेस ऑफ आईज होईल. एक मिनिट.
सरांचा फोन आलाय. ओके ओके. हॅलो हॅलो, आवाज येतोय? हो हो येतो. सर. हो सर. तर पहा, लोकेशन, कोलिनर्जिक ऍक्शन आणि अँटी कोलिनर्जिक ऍक्शन असे तिन्ही तुमच्या डोळ्यासमोर आले पाहिजे. ते कोणता ऑर्गन सांगितलं तर. मग आय रिलेटेड काय आहे तर आपण पाहिलेलं आहे, टॉपिकल इन्स्टलेशन ऑफ ॲट्रोपिन कॉजेस. ओके. मिड्रेसिस आता तुम्ही सांगितलं, बरोबर आहे. विच टाईप ऑफ मिड्रेसिस? पॅसिव्ह मिड्रेसिस, बरोबर आहे. ऍक्टिव्ह मिड्रेसिस कोणता ड्रग करतो? फेनिलेफ्रिन. व्हेरी गुड. त्यानंतर अँटीकोलिनर्जिक ड्रग रिस्पॉन्सिबल फॉर लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स, काल आपण पाहिलेलं आहे. जर अँटीकोलिनर्जिक ड्रग आपण यूज केले ॲट्रोपिन आणि त्यामध्ये जर आपण डोळ्यात लाईट टाकला तर प्युपिल साईज कमी होईल का? नाही होणार, कारण M3 रिसेप्टर सर्क्युलर मसलवरचे ब्लॉक झालेले आहे. त्याला आपण लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स म्हणतो. त्यानंतर ते सायक्लोप्लेजिया करतात, ॲट्रोपिन आणि अँटीकोलिनर्जिक ड्रग. सायक्लोप्लेजिया म्हणजेच काय? पॅरालायसिस ऑफ अकोमोडेशन. इथं विजन कुठं फिक्स होते? डिस्टंट ऑर्गन. डिस्टन्स ऑब्जेक्ट. ते 7 ते 10 दिवस हा इफेक्ट लागतो ॲट्रोपिनचा, आणि त्याच्यामुळं फोटोफोबिया आणि ब्लरिंग ऑफ विजन होतं. ओके, ब्लरिंग ऑफ नियर विजन, फोटोफोबिया आणि ब्लरिंग ऑफ विजन, जवळचं व्यवस्थित दिसत नाही आणि फोटोफोबिया होतं. आता ही ऍक्शन जी आहे मिड्रेसिस आणि सायक्लोपेजिया, ह्या दोन्ही गोष्टी रिफ्रॅक्टरी एरर टेस्टिंग साठी लागतात. म्हणून आपण अँटीकोलिनर्जिक ड्रग रिफ्रॅक्टरी टेस्टिंग करण्या अगोदर यूज करतो. लक्षात आलं? तर त्याचा यूज आपण इथं पाहिलेला आहे. Ciliary muscle recover somewhat earlier than sphincter pupillae muscle. Sphincter pupillae muscle म्हणजेच त्याला दुसरं नाव आहे सर्क्युलर मसल ऑफ आयरिस. सर्क्युलर मसल ऑफ आयरिस. So ciliary muscles recover somewhat earlier than sphincter pupillae muscle. Ciliary muscle लवकर रिकवर होतात सर्क्युलर मसल पेक्षा. मग सायक्लोपेजिया लवकर रिकवर होईल का मिड्रेसिस लवकर कव्हर होईल? Ciliary muscle recover somewhat earlier than sphincter pupillae muscle. Sphincter pupillaeलाच आपण सर्क्युलर मसल ऑफ आयरिस म्हणतो. दोघांमध्ये सिलियरी मसल रिकवर फास्ट होतात. तर मग सायक्लोप्लेजिया इफेक्ट लवकर जाईल का मिड्रॅटिक इफेक्ट लवकर जाईल? सायक्लोप्लेजी. सायक्लोपेजिया. ओके, तर तुमचं क्लिअर आहे कन्सेप्ट. ठीक आहे. नंतर इंट्राऑक्युलर प्रेशर इंक्रीज होणार आहे नॅरो अँगल ग्लाउकोमाच्या पेशंटला, म्हणून ॲट्रोपिन लाईक ड्रग कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. लॅक्रिमल ग्लँड मधून काय होईल? डिक्रीज लॅक्रिमेशन होईल. तर लक्षात आले आय रिलेटेड ऍक्शन तुमच्या. याच्यात मी परत डिटेल जात नाही, ऑलरेडी मी मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे कसं होतंय. ठीक आहे. म्हणजे अँटीकोलिनर्जिक ड्रगच्या जर ऍक्शन आय रिलेटेड लक्षात ठेवायचे असेल तर मिड्रेसिस, सायक्लोपेजिया, लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स, ओके, राइज इन इंट्राऑक्युलर प्रेशर आणि डिक्रीज लॅक्रिमेशन. एक मिनिट, फोन आलाय मला. हॅलो हॅलो. ओके, हे तर ऍक्शन झालेलं आहे. ओके, आता हे 4 मिड्रॅटिक ड्रग, अँटीकोलिनर्जिक ड्रग तुमच्याशी मी कम्पेअर करत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की मिड्रॅसिस आणि सायक्लोपेजिया याला किती तास लागतं आणि ती ऍक्शन किती तास राहते, किती दिवस राहते. तर ॲट्रोपिनचा जर विचार केला
तर ॲट्रोपिन मिडरायसिस 30 ते 40 मिनिटात येतं. सायक्लोपेजिया किती तास लागतात? जवळजवळ 1 ते 3 तास. आणि किती दिवस ऍक्शन राहते ॲट्रोपिनची? 1 वीक. होमॅट्रोपिनचा जर विचार केला तर होमॅट्रोपिन ॲट्रोपिन पेक्षा थोडं फास्ट ऍक्टिंग आहे. 45 ते 60 मिनिटात दोन्ही ऍक्शन येतात आणि ऍक्शन 1 ते 3 दिवस राहते. सायक्लोपेंटोलेटचा जर विचार केला तर दोन्ही ऍक्शन मिडरायसिस सायक्लोपेजिया 30 ते 60 मिनिटात येतात आणि 1 दिवस ऍक्शन राहते. आणि ट्रॉपिकॅमाइडचा जर विचार केला, इट इज द क्विकेस्ट ऍक्टिंग अँटीकोलिनर्जिक. 20 ते 40 मिनिटात ऍक्शन येते आणि ऍक्शन रिमेन फॉर शॉर्टर पिरियड 3 to 6 hours. The tropicamide is quickest acting and shortest acting anticholinergic or mydriatic drug. तर हे MCQ साठी आहे. विच इज द शॉर्टेस्ट ऍक्टिंग अँटीकोलिनर्जिक मिड्रॅटिक? तर आन्सर काय येईल? Tropicamide. ट्रोपिकामाइड. आणि विच इज क्विकेस्ट ऍक्टिंग? Tropicamide. ट्रॉपिकामाइड. याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट कोणतं आहे रिफ्रॅक्टरी टेस्टिंग साठी? मग Tropicamide. ट्रॉपिकामाइड बेस्ट आहे, कारण ऍक्शन फास्ट येईल. पेशंटला दिल्यानंतर 40 मिनिटानंतर आपण काय करू शकतो? रिफ्रॅक्टरी टेस्टिंग करू शकतो. ऍक्शन 6 तासात जाते, म्हणजे ब्लरिंग ऑफ विजन जास्त तास राहणार नाही. लक्षात आलं? फोटोफोबिया, ब्लरिंग विजन. पण ॲट्रोपिन दिलं तर किती दिवस राहतं? जवळजवळ 1 week. 1 वीक. ओके, ट्रॉपिकामाइड बेस्ट आहे. बरोबर आहे. म्हणून आपण ह्या 4 पैकी रिफ्रॅक्टरी टेस्टिंग साठी कोणतं प्रेफर करतो? Tropicamide. परंतु चिल्ड्रन मध्ये, लहान मुलात ॲट्रोपिन यूज करतात. काय यूज करतात त्याचं रिझन तुमच्याशी डिस्कस करतोय. बुक्स मध्ये पण दिलंय की चिल्ड्रन मध्ये कोलिनर्जिक टोन जो असतो तो खूप स्ट्रॉंग असतो. काय असतो? कोलिनर्जिक टोन काय असतो? स्ट्रॉंग असतो आईवर. कोणता टोन? कोलिनर्जिक टोन. म्हणजे ऍसिटिल कोलिनची ऍक्शन काय असते त्याच्यात? आय मध्ये स्ट्रॉंग असेल का जास्त कमी असेल? कोलिनर्जिक टोन जर जास्त असेल तर ऍसिटिल कोलिन जास्त ऍक्ट होतो आणि त्यामुळे ऍक्शन स्ट्रॉंग येते. मग आता ही ऍसिटिल कोलिनची ऍक्शन तुम्हाला जर ब्लॉक करायची असेल तर तुम्हाला अँटीकोलिनर्जिक कसा लागेल? Strong वाला. स्ट्रॉंग वाला लागेल. आणि ट्रोपिकामाइड असा स्ट्रॉंग अँटीकोलिनर्जिक नाहीये. त्यामुळं सिव्हिरी तो कोलिनर्जिक टोन चिल्ड्रन मध्ये जास्त स्ट्रॉंग असल्यामुळे आपल्याला स्ट्रॉंग अँटीकोलिनर्जिक लागतो. त्यामुळे चिल्ड्रन मध्ये स्ट्रॉंग अँटीकोलिनर्जिक यूज करावायचा असेल तर आपण काय यूज करतो? ॲट्रोपिन. ह्या 4 मध्ये स्ट्रॉंग अँटीकोलिनर्जिक कोणता आहे? ॲट्रोपिन. लक्षात आलं? म्हणजे ओव्हरऑल रिफ्रॅक्टरी टेस्टिंग साठी आपण ट्रोपिकामाइड प्रेफर करतो, पण चिल्ड्रन मध्ये काय प्रेफर करतो? मिडरायसिस आणि सायक्लोपेजिया साठी Atropine. ॲट्रोपिन. लक्षात आलं का? ओके. हो सर. ओके, आता हे ॲट्रोपिन किंवा होम ॲट्रोपिन, सायक्लोपेंटलेट, ट्रोपिकामाइडचे काही आय ड्रॉप्स आहेत. ओके, किती वाजलेत? ओके, राहिलेलं पार्ट आपण उद्या डिस्कस करूया, कारण आता हे डिफरन्स बिटवीन अँटीकोलिनर्जिक आणि ॲड्रेनर्जिक ड्रग्ज ऑन आय याच्यावर MCQ आहेत भरपूर. तर तुम्ही आता काय करा, तुम्हाला आता अँटीकोलिनर्जिक ऍक्शन आयच्या लक्षात आलेले आहे, काही ॲड्रेनर्जिक ऍक्शन पण आपण डिस्कस केलेले आहेत. तर त्या दोघात काय डिफरन्स असतील ते तुम्ही लर्न करा. उद्या आपण डिस्कस करूया आणि मग नंतर इंडिव्हिज्युअल ड्रग्स जे एक्झामसाठी महत्वाचे नाही पण आपण नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू डिस्कस करणार आहोत, आणि नंतर युजेस ऑफ अँटीकोलिनर्जिक ड्रग एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू युजेस महत्वाचे राहील. तर उद्या आपण ट्राय करू कम्प्लीट करायचं पूर्ण. आता हे थोडं डिटेलमध्ये डिस्कस केल्यामुळं काही गोष्टी काय होतात की रिपिटेशन होतं, पण रिपिटेशनमुळे तुमचं परत रिवाईज होईल. काही गोष्टी नवीन असतात, जसं मोशन सिकनेसची ट्रीटमेंट आपण डिस्कस केली किंवा पार्किन्सोनिझमच्या काही गोष्टी डिस्कस केल्या. तर काही गोष्टीची रिव्हिजन होते, काही गोष्टी नवीन असतात, त्यामुळं थोडा वेळ लागेल, पण कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर उद्या आपण कम्प्लीट करणार आहोत अँटीकोलिनर्जिक ड्रग आणि नंतर ॲड्रिनर्जिक सिस्टीम चालू करणार आहोत.
तर उद्या 7:30 वाजता आपण डिस्कस करूया. ओके, थँक्यू. आमचे व्हिडिओ टाकाल सर प्लीज. हो, टाकतो मी. थँक्यू. थँक्यू सर. गुड डे. थँक्यू सर. Thank you.